नमस्कार मित्रांनो, हे आहे अक्कलकोटचे बस स्टँड. आणि हे जे लोक उभा आहेत ना, हे त्यांच्या त्यांच्या गावाला जातात. म्हणजे इथूनच अक्कलकोटच्या प्रत्येक गावात बस जाते. आणि ते बसची ड्युरेशन काय मित्रांनो, 2 तासाच्या आत कुठली बस त्यांच्या गावाला जात नाही. म्हणजे प्रत्येक बस आपल्याला जर गावाला जायचं असेल तर 2-2 तास वाट पाहावं लागतं. ठीक आहे, आपण वाट पाहतो, सगळेजण वाट पाहतात. अक्कलकोट तालुका लय मोठा आहे. तालुक्यातील भरपूर लोक, शेतकरी स्पेशली, ते दररोज बसनेच येतात. शेतकऱ्यांचा जो प्रवास आहे जास्तीत जास्त बसनेच प्रवास करतात. मित्रांनो, इथं बसायला फक्त 4 ते 5 बाक आहेत. आणि तेही 1 फुटाचे, म्हणजे लेंथला 1 फूट आहे आणि लांबीला काहीतरी एक 4-5 फूट असेल. आणि तेही 5-6 बाक आहेत. किती बाक आहेत? 5-6 बाक आहेत. अरे ठीक आहे, टेम्पररी बस स्टँड आहे तर एक 60-70 बाका तरी ठेवा. किती मोठा अक्कलकोट तालुका, या तालुक्यातील किती लोक येतात. मित्रांनो, बागा का ठेवलं पाहिजे असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण इथे पेशंट येतात, बसने जातात. आणि ते वयोवृद्ध लोक येतात, म्हणजे ते ओल्ड लोक येतात, त्यांना पण इथं बसायला जागा पाहिजे. तर बघू शकता, बसण्यासाठी इथं धुळीमध्ये बसावं लागतं. मित्रांनो, बसायला बाका नाही म्हणून तर लोक खाली बसतात. आणि काही लोकांना खाली बसल्यावर घाण होते, आपलं पॅन्ट शर्ट वगैरे वाट्यावर असेल तर ते लोक उभाच आहेत. आणि जे ओल्ड लोक आहेत, जे म्हातारे लोक आहेत, त्यांचा तर विचार केला पाहिजे होतं की ह्या बाबा 5-6 बाकांनी काय होणार आहे. तर आपल्याला 50-60 बाका तरी ठेवायला पाहिजे, असं माझं एक पर्सनल ओपिनियन आहे मित्रांनो. बाकीचे बसचं ड्युरेशन आहे, आता जो बसचं येणं जाणं आणि गावची रोड आहे ते पण सुधारलं पाहिजे, अशी वाटतं मला. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याकडे पण जे एस टी महामंडळ आहे स्पेशली, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता काही दिवसात पावसाळा पण सुरू होणार आहे, तर त्याची पण तुम्ही थोडं लक्षात ठेवून लोकांसाठी काहीतरी सर्व्हिस दिलं पाहिजे, असं मला वाटतं. मित्रांनो, जे काही मी सध्या बोलत आहे ते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जसं टेम्पररी बस स्टँड आहे तसं टेम्पररी सोयी सुविधा पण केलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि तुम्हाला पण वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.